गौ आधारित ज्ञान विज्ञान आणि उद्योजकता याला प्रोत्साहन देण्यासाठी एक ऐतिहासिक जागतिक सुरुवात गौटेक 2026च्या माध्यमातून 20 ते 23 मार्चपर्यंत कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र येथे करण्यात येत आहे। हा कार्यक्रम गौ आधारित ब्राउन रिव्होल्यूशनसाठी एक जागतिक आव्हान असेल, जे भारताला सतत आणि आत्मनिर्भर ग्रामीण विकासात अग्रणी स्थानावर ठेवेल। हे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन आणि प्रदर्शन ग्लोबल कन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज म्हणजेच GCCIच्या तत्वावधानात महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या सहकार्याने आणि भारत सरकारच्या MSME मंत्रालयाच्या समर्थनाने आयोजित केले जात आहे। प्रदर्शनादरम्यान 20 पेक्षा अधिक श्रेणींमध्ये गौटेक पुरस्कार दिले जातील। तसेच गोबर आणि गोमूत्रापासून उत्पादनांच्या निर्मितीवर लाईव्ह प्रशिक्षण सत्र देखील आयोजित केले जातील। या आयोजनादरम्यान डाक विभागातर्फे भारतीय नस्ल की गाय असा स्टॅम्प देखील जारी केला जाईल। या संदर्भात पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये GCCIचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर वल्लभभाई कथिरिया यांनी सांगितले की गौटेक 2026चे मुख्य उद्दिष्ट गाय आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी एक जागतिक मंच प्रदान करणे आहे। हा 4 दिवसीय भव्य कार्यक्रम धोरण निर्माते, सामाजिक नेते, वैज्ञानिक, उद्योगपती, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गोशाळा, विद्यापीठे, संत, महिला उद्योजिका आणि युवकांना भारत तसेच परदेशातून एकत्र करेल। या प्रदर्शनात 200 पेक्षा अधिक स्टॉल्स, 12 पेक्षा अधिक विषय आधारित सेमिनार, विशेष संमेलने, B2B MOU आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य असतील। गौटेक 2026 हरित आणि श्वेत क्रांतीनंतर कृषी परिवर्तनाचा पुढील टप्पा आहे। गोबर आणि गोमूत्राच्या वैज्ञानिक वापराने जैव खाद, जैव कीटकनाशक, बायोगॅस, अक्षय ऊर्जा आणि आयुर्वेदिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश ग्रामीण अर्थव्यवस्थांना सशक्त करणे, मातीची उर्वरता वाढवणे आणि रासायनिक इनपुट्सवर अवलंबित्व कमी करून स्वस्थ भारताचे निर्माण करणे आहे, असंही डॉक्टर कथिरिया यांनी नमूद केले। महाराष्ट्र की पावन भूमि में, पुणे की नगरी में एग्रीकल्चर कॉलेज के ग्राउंड जो सिंचन नगर में है, वहाँ 20, 21, 22, 23 मार्च को बहुत बड़ा एक काऊ बेस्ड ग्लोबल एक्सपो एंड समिट हो रहा है। 4 दिन का ये महासंगम वो सभी किसान गोपालक से लेकर के नीति निर्माता तक सबके लिए एक नया आयाम, नया विजन के साथ समाज को सही में एक गौ के प्रति श्रद्धा के साथ, आस्था के साथ अर्थव्यवस्था और समाज व्यवस्था में जोड़ने का एक सामूहिक प्रयास है। महाराष्ट्र गौ सेवा आयोग और GCCI के माध्यम से 4 दिन में यहाँ देश भर के ऐसे उद्यमी, एंटरप्रेन्योर, स्टार्टअप वाले जिन्होंने गाय के दूध, दही, घी, गौमूत्र, गोबर, उनकी मशीनरी, उनका मार्केटिंग, उनका प्रोसेसिंग और उनका वैल्यू एडिशन करके कैसे अपना उद्योग करके स्वरोजगारी के साथ अपने देश की GDP और देश के अर्थतंत्र को मजबूत करने में ग्राम्य और रूरल यानी कि रूरबन एरिया में युवा और महिलाओं को एंटरप्रेन्योर बनाने में जो ऐसे सफल हुए हैं, ये सब लोग यहाँ स्टॉल रखेंगे। उनकी सक्सेस स्टोरी की बात सम्मेलन में होगी। एकेडमिशियन और साइंटिस्ट के सेमिनार होंगे और साथ साथ में अलग अलग नीति निर्माता, मुख्यमंत्री, गवर्नर सब लोग आएंगे और एक ऐसा माहौल बनेगा कि सही में हमारा देश 21वीं सदी में समृद्धि के साथ साथ सुसंस्कृत संस्कारी समाज वाला बने, ये उद्देश्य के साथ गौटेक आयोजित है। आप सबको इसमें सुबह 10 बजे से शुरू होकर के शाम को 7 बजे तक एंट्री होगी और एक माहौल में आपके परिवार के साथ, फ्रेंड्स के साथ या तो अपने बिजनेस के जो साथी उनके सबके साथ जरूर देखने आइए, ताकि आपके मन में श्रद्धा के साथ, साइंस ट्रेडिशन के साथ, टेक्नोलॉजी के साथ आप गौ माता को समझने का एक संकल्प करेंगे। पहले जो गाय रखते नहीं थे, बैल को छोड़ देते थे, ऐसे लोग अभी गाय रखने लगे हैं, बैल भी रखने लगे हैं। बैल से खेती शुरू हुई है। ऑर्गेनिक फार्मिंग में गाय के गोबर, गौमूत्र से केवल किसान, छोटे छोटे किसान अपना जीवामृत बना रहा है, लेकिन फर्टिलाइजर बना रहा है। लेकिन गाँव की कोऑपरेटिव सोसाइटी या गाँव की NGO, महिला गठ, ये सब ऐसे गोबर गौमूत्र से फर्टिलाइजर बना करके गांव में बेचते हैं। तो इतना बड़ा एक अर्थतंत्र शुरू हुआ है। अनेक गाय के गोबर से प्लास्टर, पेपर, अपने कलर, ईट, ब्रिक्स, ऐसी लिग्निन, नैनो लिग्निन, सेलुलोज
इनकी फैक्ट्रियाँ बनने लगी है। गोबर से दिए, कंडे और गणेश की मूर्ति ये तो सब बनती है, यानी कि महिलाओं को रोजगारी मिलती है। 1 लाख से लेकर के 100 करोड़ तक का बिजनेसमैन कोई इन्वेस्ट करे तो वो गाय के गोबर गोमूत्र कर सकते हैं। और एक बहुत बड़ी जो वैकेंट एरिया था, अनएक्सप्लोर्ड एरिया था, वो अभी एक एक्सप्लोर करके समाज को आर्थिक रूप से समृद्ध बनने का एक शुरू हुआ है नया आयाम। महाराष्ट्र गौसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि गोटेक 2026 आयोजन समितीचे अध्यक्ष शेखर मुंदडा म्हणाले, या प्रदर्शनात जैवखात, दुग्ध आणि मूल्यवर्धित उत्पादने, गोबर आणि गोमूत्र आधारित नवोन्मेष, प्राकृतिक शेती, वीर्य प्रयोगशाळा आणि भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान, सौर आणि जैव ऊर्जा, चारा आणि बीज उद्योग, गवताचा विकास, कृषी यंत्रसामग्री, बँकिंग आणि वित्त, सहकारी दुग्धसंघ, पशु आहार प्रक्रिया युनिट्स, स्टार्टअप्स आणि संशोधन आधारित उत्पादनांचा समावेश असेल। याशिवाय स्थानिक गायींच्या वंशाचे जिवंत प्रदर्शन आणि आयुर्वेद, पंचगव्य तसेच नष्टोपचार आधारित उपचारांचे प्रदर्शन देखील प्रमुख आकर्षण राहील। या भव्य उद्घाटन समारोहाचे आयोजन 20 मार्च 2026 संध्याकाळी 4 वाजता होईल आणि समारोप 23 मार्च 2026 रोजी संध्याकाळी होईल, ज्यात भारत आणि परदेशातील सन्मानित मान्यवर सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले। संमेलन जे आहे ते गोटेक आहे, गोटेक 2026 हे ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड सिंचन नगर पुणे येथे होणार आहे। आणि आता सांगितल्याप्रमाणे गो आधारित विकास कसा झाला पाहिजे, तर त्याच्यात शेतकरी आले, गोशाळा आले, गोरक्षक आले, इंडस्ट्री आली, MSME आली। आमचं असं म्हणणं आहे की याच्यातून खूप मोठं स्टार्टअप पण सुरू होऊ शकतं। छोट्या छोट्या उद्योजकांना याच्यात उद्योग मिळतील, कृषी कशी जोडता येईल, गो आधारित शेती कशी करता येईल, या सगळ्याचं ट्रेनिंग पण आहे, एक्सपो म्हणून स्टॉल पण आहेत, वेगवेगळ्या मशिनरी ज्या बनवतात त्यांचे पण स्टॉल आहेत, गोशाळावाले जे प्रोडक्ट बनवतात त्यांचे पण स्टॉल आहेत, इवन बँकेचे सुद्धा आहेत की ते त्यांना कसे मदत करू शकतात, सरकारच्या काय स्कीम आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच अधिवेशनामध्ये जवळजवळ 26 GR पास झालेले आहेत जे पशुसंवर्धन खात्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये GDP मध्ये पशुसंवर्धनाचा खूप मोठा रोल असणार। मला असं वाटतं हे सगळा उद्देश आहे। जवळजवळ 200 पेक्षा जास्त स्टॉल आहेत, 12 सेमिनार आहेत, सेमिनार हॉल वेगळा आहे आणि मुख्य मंडप वेगळा आहे। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।